सोशल इश्यू म्हटल्यावर लोक एकदमच जास्तच गंभीर होतात. एवढे गंभीर होतात की खरंच चित्रपट बघणारा पण डिप्रेशनमध्ये जाईल. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये. सो मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे पाणीपुरी. आता हे पाणीपुरी नेमका कसा विषय आहे तो अगोदर आपण पाहूच, पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. सो मित्रांनो, स्टारिंग आहे मकरंद देशपांडे, खूप मोठी स्टारिंग आहे ॲक्च्युली. सायली संजीव, भरत गणेशपुरे, विशाखा सुभेदार, शिवाली परब, कैलास वाघमारे, खूप 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 लोक आहेत यामध्ये. नाव घेईन तेवढं कमी आहे. सो अगोदर आपण हा ट्रेलर आधी पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. घटस्फोटाचे अर्ज कोर्टात दाखल केले, त्याचा अजून काहीच चांगलं झालेलं नाही. कोर्टासमोर तुमची केस अगदी व्यवस्थितपणे मांडू शकेल. आणि माझ्या फीजचं म्हणाल तर आयुष्यात मी खूप नाव आणि पैसा कमवलाय. आता मला आयुष्यात चांगला वेळ घालवायचा. तोंड काळ कर तुझं, मर तिकडे आईच्या घरी जाऊन जा, मर. मला तुझी गरज नाही आहे, मी जाईन माझ्या आईकडं. तुझी सगळी लफडी मला माहिती आहे, कळलं ना? जा. तुमच्यामुळे माझं आयुष्य पानसट आणि सपक झालंय. सुधरा जरा सुधरा, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. कुठे आहे ते वकील? वकील कुठे आहे? त्यांना बोलवा. लेक माझी चेहरा बघा किती सुकलाय तिचा. मॅगी खायची वेळ झाली तिची. तुम्हाला वेगळं व्हायचंय ना? नाही भया, मला नाही वेगळं व्हायचं. या दोघा पोरांना वेगळं करायचंय. नवरा म्हणजे गोगल गाय आणि पोटात पाय. तुम्ही काही केलं तरी प्रॉब्लेम, तुम्ही काही नाही केलं तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. जसं काय बायकांनी ना बंदूक धरलेली असते यांच्या कपाळी. दारूचं पेक आणि वाऱ्याचं वेग याचं नाद नाही करायचं. काय चाललंय बबनराव? रात्रीचा मॉर्निंग वॉक घेतो मी. नाती जपावी लागतात. नात्यांचे धागे सरळ आणि निर्मळ असले मग गुंतागुंत होत नाही. जो विचार करून हिता आलाय तोच निर्णय घ्यायचा, नाही तर भस्कन काहीतरी करून टाकशील. एकटं जगण्यात काय मजा, सगळे मिळून जगलं पाहिजे. या शहाण्यांच्या राज्यात थोडस वेड्यासारखं वागलं पाहिजे. मी काय म्हणते, तुम्हाला 1 मिनिट वेळ आहे का? बाजूला चला ना. कशाला? स्थळ आलं एक. काय? कुठलं? एका दिवशी मारून टाकलं पोरीला तर काय करायचं आई बाबा? प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी आहे, पण सोल्युशन सुद्धा आजूबाजूला आहे. आपण बघतो का ती? नाही, आपण प्रॉब्लेमलाच मोठं करून टाकतो. जी गोष्ट कमी असते त्याच्यावरच टीका करत राहायची आणि त्यातून दुसऱ्याशी तुलना करायची, मग त्याचा अपमान होणारच. आपण एका नव्या लढाईला सुरुवात करू. काय गरज होती या सगळ्याची काय माहित. बरं, मागच्याच महिन्यात म्हणाले होते आता हे सगळं बंद बरं का, आणि आता परत सुरू केलंय जास्तीचं. नात्यातून दूर होणं इतकं सोपं असतं. जन्मभरासाठी जोडलेली नात्याची नाळ सहजासहजी तोडता येते. मस्त, एक नंबर. याला बोलतात चित्रपट. खरा मसाला चित्रपट आहे आणि असे मराठी चित्रपट खूप बनले पाहिजे मला असं वाटतं. यात कॉमेडी पण आहे, थोडं ड्रामॅटिक सिच्युएशन्स पण आहेत आणि एक सोशल इश्यूवरती हा चित्रपट आहे, पण इतकाही गंभीर दिसत नाही आहे. म्हणजे सोशल इश्यू म्हटल्यावर लोक एकदमच जास्तच गंभीर होतात. एवढे गंभीर होतात की खरंच चित्रपट बघणारा पण डिप्रेशनमध्ये जाईल, इतकं गंभीर विषय बनवतात. तर तेवढा तर नाही आहे. कॉमेडी पण तेवढाच आहे, एक ह्युमर जो असतो तो पण तेवढाच आहे. मकरंद देशपांडे एका वकिलाची भूमिका करतायत आणि एक नामांकित वकील आहेत ते त्यामध्ये, आणि त्यांनी बोललेत की ज्यांनी आयुष्यात पैसा आणि नाव खूप कमवलं आहे, आता त्यांना एक चांगला वेळ म्हणून घालवायचा आहे, म्हणून ते वकिली एक केस घेत आहेत. शिवानी परबची केस असेल मे बी ती, आणि मग त्याच्या इर्दगिर्द घडणाऱ्या काही गोष्टी आहेत. प्रत्येकाची केस वेगळी येते, त्या प्रकारे सगळ्यांचं आयुष्य दाखवलं आहे. एक तुम्हाला जनरली सांगू, हे एक टिपिकल आपण आजूबाजूला या गोष्टी खूप बघतो. म्हणजे नवरा बायकोंमध्ये भांडणं जे काय होतात किंवा नवरा बायकोंमधले जे मतभेद असतात, सगळ्याच गोष्टींचे गैरसमज असतात, त्या गोष्टींचंच एक मिक्स पाणीपुरी ॲक्च्युली बोलू नाही शकत, त्याला आपण भेलपुरी म्हणू शकतो. बऱ्याच गोष्टी यामध्ये आहेत आणि हा चित्रपट खरंच बघण्यासारखा योग्य वाटतोय. येत्या 15 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय मित्रांनो, तर बघायला विसरू नका. पाणीपुरी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. स्टारिंग बद्दल बोलायला गेलं तर सायली संजीव तर आहेच रोलमध्ये, ऋषिकेश जोशी आहे, विशाखा सुभेदार आहे, कैलास वाघमारे आहे, शिवाली परब आहे,
आणि कोण दिसलं, अजून कोण दिसलं, अजून कोण दिसलं, अजून कोण दिसलं. खूप सारे लोक आहेत यार यामध्ये, खूप सारे आहेत. आजकाल मल्टीस्टार फिल्म खूप बनायला लागली आहे मराठीमध्ये. आनंद आहे. पण अशा कंटेंटसाठी खरंच सगळ्या एकत्र कलाकारांनी येणं खूप गरजेचं आहे. तर ते चांगल्या गोष्टींमध्ये दिसतील सगळ्या गोष्टींमध्ये. सो ओव्हरऑल चित्रपट हा छान दिसतोय. आणि तुम्हाला कसा वाटला ट्रेलर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत सुद्धा, आणि कमेंट सुद्धा करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांनी मला DM करा माझ्या इंस्टाग्रामवर, त्याला माझ्याकडून पाणीपुरी. चला मस्करी करतोय मी. सो मित्रांनो भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.